आपण इथे पाहिलं की जुलानामधून विनेश फोगाट विरुद्ध भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांच्यामध्ये ही लढत होती आणि आपण जम्मू काश्मीरचे आकडे या ठिकाणी पाहत आहोत। जम्मू काश्मीरमध्ये इथे एनसी आता 34 जागांवर पोहोचले तर भाजप 19 जागांवर आणि पीडीपी एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। एक्झिट पोलचे अंदाज आहेत ते या ठिकाणी आकड्यांमध्ये सध्या दिसत आहेत। तर काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसीपी बहुमतापासून सध्या या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स बहुमतापासून 12 जागा दूर आहे। काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स बहुमतापासून केवळ 12 जागा दूर। तर तिथे हरियाणामध्ये काँग्रेसने 42 चा आकडा गाठलेला आहे। म्हणजे अवघ्या काही क्षणात 4 जागांची गरज काँग्रेसला या ठिकाणी आहे। 42 जागांवर सध्या काँग्रेस आघाडीवर तर भाजप 16 जागांवर गेली आहे। हरियाणामध्ये सध्याच्या कलानुसार काँग्रेस बहुमतापासून फक्त आणि फक्त 5 जागा दूर आहे। अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते। काँग्रेस 42, भाजप 16 आणि इतर जे आहेत ते 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि जेडीपीला अजूनही खातं उघडता आलेलं नाही। जननायक जनता पार्टी अजूनही खातं उघडू शकलेली नाही। आणि हरियाणामध्ये आपण पाहतो की काँग्रेस आता सध्या 4 जागा दूर आहे फक्त आपल्या स्वप्नांपासून। काँग्रेस 42, भाजप 16 म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला या ठिकाणी सत्ता स्थापनेमध्ये यश येताना दिसत आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतो 56 जागांचे कल हाती। निकालाचे वेगवान अपडेट्स आपण पाहताय। हरियाणा आणि काश्मीरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी या ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेसचं कमबॅक पाहायला मिळतंय। दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस ही चांगलीच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। परिवर्तनाला मत ही काँग्रेसची टॅगलाईन होती। ती हरियाणा आणि काश्मीर खोऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काश्मीर खोऱ्यामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। दोन्ही राज्यांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे। एकच जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। हरियाणा आणि काश्मीरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे चित्र जे आहेत आकडे जे आहेत ते सातत्याने बदलत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये भाजप 19, एनसी आणि काँग्रेस मिळून निवडणूक लढवते 34 जागा आणि पीडीपी एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर। एक्झिट पोलचे अंदाज होते ती आकड्यांमध्ये खरे होताना दिसत आहे। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एनसी आणि काँग्रेस मिळून 34 आणि भाजप 19 जागांवर आघाडीवर तर पीडीपी फक्त एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर। तर गडी संपला की लोईमधून भूपेंद्र सिंग हुड्डा यांची आघाडी या ठिकाणी कायम आहे। काँग्रेसचे भूपेंद्र सिंग हुड्डा हे आघाडीवर। या ठिकाणी सुद्धा काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळत होती। आता भूपेंद्र सिंह हुड्डा यांची आघाडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। गडी संपला की लोई हा त्यांचा मतदारसंघ, हा मतदारसंघ आपण राखणार असं त्यांच्याकडून विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता। तर आपण एकूणच पाहतोय काँग्रेस 42, भाजप 16, इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। हरियाणामधला हा आकडा जो आहे तो आपण पाहताय। हरियाणामधली निवडणूक जी आहे ती काटेकी टक्कर आणि अतिशय प्रतिष्ठेची भाजप आणि काँग्रेसनं केलेली आहे। हा आकडा बदलतोय। काँग्रेस 42, भाजप 16, इतर 4 जागांवर आघाडीवर। हरियाणामध्ये 65 जागांचे कल आतापर्यंत हाती। यामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। तब्बल 2 टर्म नंतर काँग्रेस या ठिकाणी सत्तेत येण्याची शक्यता। 42 जागांवर काँग्रेस आघाडीवर। तर मतमोजणीच्या अर्ध्या तासानंतर